प्रेज द लॉर्ड. कल्पनास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज इंडिपेंडन्स डे स्पेशल निमित्त आपण बनवणार आहोत स्पेशल चिकन शीख कबाब. ह्याच्यासाठी मी 1/2 kg बोनलेस चिकन घेतलं होतं आणि ते मिक्सरमध्ये ग्राइंड केलं आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला एक मोठा कांदा घ्यायचा आहे. तो बारीक चॉप करून त्याच्यातलं सगळं पाणी काढायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे एक मोठा कांदा मी चॉप केला आहे आणि आता ह्याच्यामध्ये ना जे काही पाणी असेल हे असं कांद्याला प्रेस करून सगळं पाणी काढून टाकायचं आहे. आता ह्यानंतर आपल्याला 8 ते 9 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. आणि हे जे मिश्रण आहे म्हणजे हे जे इंग्रेडियंट्स आहे कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्याची पेस्ट बनवायची आहे. हे बघा, मिक्सरमध्ये अशा प्रकारे ड्राय पेस्ट बनवायची आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये मी अजिबात पाणी मिक्स नाही केले, फक्त हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट बनवली आहे अशा प्रकारे. आता आपण जे चिकन ग्राइंड करून घेतलं होतं त्याच्यामध्ये आता आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करायचे आहे. त्याच्यासाठी हे मी वेगळे मसाले घेतले आहे. मीठ घेतलं आहे, 1 चमचा चिली फ्लेक्स घेतले आहे. हे ब्लॅक पेपर आहे म्हणजे काळी मिरची पावडर. हे मी 1.5 टेबलस्पून, 2 टेबलस्पून धने पावडर. हे आहे जिरा पावडर 1 टेबलस्पून आणि हे आहे गरम मसाला 2 टेबलस्पून आणि थोडंसं मीठ. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला हे चिकनमध्ये मिक्स करायचे आहेत. त्याच्या अगोदर आपण जो कांदा कापला होता तो आता आपण त्याच्यामध्ये असं कांदा जो आहे तो असा प्रेस करून, म्हणजे कांद्यातलं पाणी जे आहे हे असं खाली यायला पाहिजे. हे बघा, असं प्रेस केल्यावर कांद्यामधलं जे पाणी येतं हे खाली पडलं पाहिजे. ड्राय कांदा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. असं हातानेच प्रेस करून घ्यायचा आहे आणि मग तो कांदा ह्याच्यात मिक्स करायचा आहे. हे बघा, कांदा असा प्रेस करायचा म्हणजे सगळं पाणी निघून जायला पाहिजे. ह्याच्यामध्ये कांदा टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये जे आपले उरलेले जे मसाले आहे हे ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे. आणि आपण जी हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट बनवली होती ती आता त्याच्यामध्ये टाकायची आहे आपल्याला. आता हे जे बॅटर आहे हे असं घ्यायचं आहे आणि तुम्हाला फक्त ह्याला फक्त शेप द्यायचा आहे. हे बघा, सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स केल्यावर मी ह्याला कबाबचा शेप दिला आहे. ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट आता 8 कबाब झाले आहे. थोडेसे जाडच ठेवले मी. आता हे कबाब जे आहे हे आपल्याला आता फ्राय करायचे आहे. बटर हीट झाल्यावर ह्याच्यामध्ये आता आपल्याला आपण जे सीख कबाब बनवले होते ते आपण ह्याच्यात टाकणार आहोत आणि फ्राय करणार आहे. हे आता आपल्याला मीडियम फ्लेमवर फ्राय करायचं आहे. एक साईड झाली की आपल्याला साईड टर्न करायची आहे. मी ऑलरेडी साईड टर्न केलेली आहे आणि हे पण लो फ्लेमवर आता आपल्याला फ्राय करायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला गोल्डन ब्राऊन जे आहे हे बाकीचे शीख पण फ्राय करून घ्यायचे आहे. हे बघा, आपले चिकन शीख कबाब रेडी आहे. हे तुम्ही चटणी बरोबर किंवा कांदा लिंबू बरोबर पण खाऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच अँड हॅपी इंडिपेंडन्स डे.